Hello, my dear friends. Hope all of you are fine. Today we are going to start a new chapter, which is a poem, The Vet. आपल्या नवीन पोएम बरोबरच आपण आपला नवीन युनिट सुद्धा स्टार्ट करणार आहे आज. युनिट 4, जी की आपली लास्ट युनिट आहे या बुक मधली, ती आज आपण स्टार्ट करणार आहे. द वेट. वेट म्हणजे काय असतं? वेटेरिनेरियन डॉक्टर्स असतात जे की पशुपक्षी जे असतात, आपले जे अॅनिमल्स अँड बर्ड्स असतात त्यांना हे बघतात. मूक प्राणींना बघायचं, त्यांना समजायचं फार कठीण हा काम असतं. आणि ह्याच्यात जे आहे बाकी जितकेही डॉक्टर्स असतात त्यांना जेवढे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा कमी यांना जे आहे पैसे असतात. पण तरी सुद्धा हे फार एक निस्वार्थ भावचं म्हणजे की असतं हे जे डॉक्टर्स असतात वेटेरिनेरियन्स. त्याच्यासाठी एक पोयम आहे. पोयम मध्ये एक कॉमिक टाईपने त्याला अँगल दिला गेला आहे, जे की वाचून आपल्याला खूप हसू सुद्धा येतं. आणि त्याच्याच बरोबर कुठे ना कुठे लपलेला मेसेज हाच आहे की ह्यांचं काम किती कठीण असतं. कारण की अॅनिमल्स जे की आपले बोलू नाही शकत, काही सांगू नाही शकत, जस्ट लाईक की लहान मुलं जे असतात जे बोलू नाही शकत, त्यांचे जे डॉक्टर्स असतात पिडिट्रिशियन्स, त्यांचंही काम अशाच प्रकारे फार कठीण असतं. वेट्सचंही काम असंच असतं. तर चला आज आपण फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट विथ वॉर्मिंग अप एक्सरसाइज अँड देन वी विल स्टार्ट रीडिंग द पोएम. तर आज आपण आपलं वॉर्मिंग अप एक्सरसाइज बघूया. तर आपण आपल्या वॉर्मिंग अप मध्ये आज सर्वात आधी चिट चॅट ह्याच्यापासून स्टार्टिंग करू. चिट चॅट मध्ये ऍज ऑल ऑफ यू नो काही क्वेश्चन्स असतात आणि वी हॅव टू आन्सर दोज क्वेश्चन्स इन सिम्पल वर्ड्स अँड इन शॉर्ट. तर हे जे क्वेश्चन्स असतात ऍक्च्युली हे क्वेश्चन्स असे असतात की तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल्स मध्ये आणि जे आहे तुमचे घरी सुद्धा तुम्ही गोष्टी करू शकतात हे सगळे. तर लेट्स सी द क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन इज वेअर डू वी फाइंड ऑल एनिमल्स? सगळे जे एनिमल्स आहेत तुम्हाला कुठे दिसतात? तर पहा, विविध प्रकारचे एनिमल्स असतात आणि ते आपल्याला वेगवेगळ्या जागी मिळतात. जसं की वी हॅव पेट एनिमल्स. पेट एनिमल्स वी फाइंड इन आवर होम्स. आपल्या घरी असतात है ना. पेट एनिमल्स आपल्याला आपल्या घरी, विलेज मध्ये, टाउन मध्ये, सिटीज मध्ये, अशा जागी जागी जे पेट एनिमल्स असतात जसे की डॉग्स, कॅट्स, पॅरेट्स आणि जितकेही असतात हे सगळे तिथे दिसतात. अशाच प्रकारे इफ वी से अबाउट वाईल्ड एनिमल्स, तर वाईल्ड एनिमल्स कुठे दिसतात आपल्याला? वाईल्ड एनिमल्स वी फाइंड इन जंगल्स, फॉरेस्ट. ठीक आहे ना. तर अशा जागी मिळतात. मग आले एक्वेटिक एनिमल्स. व्हॉट आर एक्वेटिक एनिमल्स? जे की पाण्यात राहणारे असतात. तर एक्वेटिक एनिमल्स आर फाउंड इन वॉटर. ते पाण्यामध्ये दिसतात आपल्याला. सीज, ओशन्स, रिव्हर्स, अशा जागी दिसतात. अँड देन कम बर्ड्स. The birds are can be seen at the tree, on the tree. तर झाडांवरती दिसतात. तर अशाच प्रकारे वेगवेगळे जे अॅनिमल्स असतात आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. डू यू हॅव अ पेट? काय तुमच्याजवळ कोणता पेट अॅनिमल आहे? तर जर असेल तर ह्याचा काय आन्सर येईल? येस, आय हॅव अ पेट डॉग, पेट कॅट, पेट फिश. काही पण जो तुमचा पेट अॅनिमल असेल ते तुम्ही लिहू शकता. नाही आहे तर सिम्पली नो, आय डोंट हॅव अ पेट अॅनिमल. अशा प्रकारे आन्सर राहील. हाऊ डू वी अंडरस्टँड दॅट अॅनिमल्स आर नॉट फिलिंग वेल? आपल्याला कशा प्रकारे कळतं की अॅनिमल्स जे आहे त्यांना बरं नाही वाटत आहे? कसं कळतं आपल्याला? आपल्याला त्यांच्या हावभावानी, ते जे नॉर्मल जे खाणं पिणं असतं ते सोडून देतात कितीकंदा, किंवा जे त्यांचे जेस्चर्स असतात. जर तुमच्याजवळ पेट अॅनिमल आहे तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की की त्यांना जेव्हा बरं नाही वाटत तेव्हा ते कशा प्रकारे जे आहे वागतात. त्यांचं वागणं जे आहे ते डिफरंट होऊन जातं. ते बिहेव डिफरंटली देन द नॉर्मल डेज. दे बिहेव डिफरंटली वेन दे आर नॉट फीलिंग वेल. ठीक आहे. तर त्यांचा जो वागणूक आहे, बिहेवियर आहे, दे डोंट ईट थिंग्स, ते नीटसे खात पियत नाही. अँड दे आर सॅड, ते दुःखी वाटतात आपल्याला. कारण की जे आपल्याजवळ जे पॅट अॅनिमल्स असतात ते जर आपल्या जवळ राहतात 24 तास तर आपणही त्यांना समजू शकतो नीट प्रकारे. तर अशा प्रकारे या गोष्टींनी कळतं की ते त्यांची तब्येत ठीक नाहीये. हू गिव्स मेडिसिन ट्रीटमेंट टू द सिक एनिमल्स अँड बर्ड्स? आता हे जे बिचारे बिमार एनिमल्स असतात, बर्ड्स असतात, जे पशुपक्षी असतात, तर बिमार जे पशुपक्षी असतात त्यांना कोण मेडिसिन देतं, कोण दवा देतं आणि ट्रीटमेंट कोण करतं, उपचार कोण करतं? तर डॉक्टर तर करतो, पण ते डॉक्टरचं नाव असतं काही? नाव म्हणजे नाव इन द सेन्स की जसं की जर आपला वेगवेगळे डॉक्टरचे वेगवेगळे छोटे बच्चांचे असतात, लहान मुलांचे पिडिट्रिशियन म्हणतात. तर अशाच प्रकारे जे अॅनिमल्सचे डॉक्टर्स असतात त्याला काय म्हणतात? वेटेरिनेरियन.
काय म्हणतात त्याला, वेटेरिनेरियन. हा जो पोयमचा आपला जो हेडिंग आहे द वेट, हा वेटेरिनेरियनचाच हा जो आहे शॉर्ट फॉर्म आहे द वेट. याला आपण नॉर्मली जे आहे हेच म्हणतो की वेट के यहाँ ले जा रहे हैं, असं वेटकडे जातोय आपण, अशा प्रकारे आपण म्हणतो. So who gives medicine? The veterinarian gives medicine treatment to the sick animals and birds. हे आन्सर होईल. नेक्स्ट आहे हाऊ डू वी हेल्प एनिमल अँड बर्ड्स. तर आपण त्यांची हेल्प कशी करू शकतो, त्यांचं देखभाल करून, त्यांचं रखरखाव करून, नीटसे त्यांना खाणं पिणं देऊन आपण त्यांची हेल्प करू शकतो. वी कॅन हेल्प एनिमल्स अँड बर्ड्स बाय टेकिंग प्रॉपर केअर ऑफ देम, बाय गिव्हिंग देम फूड. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण त्यांचं केअर करू शकतो. Doctor who do special advanced study of specific parts of the body have special terms. आता बघा, तुम्हाला पता आहे की आजकाल जो आहे स्पेशलायझेशनचा जमाना आहे, हर वस्तूचे आपल्याला स्पेशलाइज्ड डॉक्टर्स मिळतात. तर इथे हेच दिलंय की जे डॉक्टर जे आहे जे स्पेशल ऍडव्हान्स स्टडी करतात, कोणते स्पेसिफिक आपले बॉडी पार्ट्सचं किंवा असं काही, त्यांना एक स्पेशल टर्म दिलं गेलं, त्यांना एक स्पेशल एक नाव दिलं गेलं आहे. इन युअर ग्रुप ट्राय टू मॅच द स्पेशलिस्ट डॉक्टर्स विथ हू व्हॉट दे ट्रीट. तर बघा आता इथे काय करायचं, आपल्याला मॅच करायचं. इथे दिलं आहे एक साईडला आहे स्पेशलिस्ट, म्हणजे इथे स्पेशलिस्ट नाव आहेत, आणि इकडे काय हू व्हॉट दे ट्रीट, ते कुणाला ट्रीट करतात किंवा ते काय ट्रीट करतात, कोणत्या गोष्टीचा उपचार करतात. तर हे इकडे या साईडला दिलं आहे. जसं बघा इथे लिहिलं आहे डेंटिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, ऑप्थेमॉलॉजिस्ट, ऑर्थोपॅडिक, पेडिट्रिशियन, न्यूरोलॉजिस्ट अँड वेटेरिनेरियन. ठीक आहे, आणि अशाच प्रकारे इथे व्हॉट दे ट्रीट बोन, ब्रेन विथ स्पाइन, स्मॉल किड्स, टीथ, एनिमल्स, बर्ड्स, आय, हार्ट. तर आता आपण हे बघूया. फर्स्ट ऑफ ऑल डेंटिस्ट. डेंटिस्ट आय थिंक की तुम्हाला का ना सगळ्यांना माहिती आहे, डेंटिस्ट आपलं काय करतो, टीथ. डेंटिस्ट टीथला ट्रीट करतो. कार्डिओलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट म्हणजे काय, जे आपल्या हृदयाशी संबंधित असतं, तर ते असतं हार्ट. कार्डिओलॉजिस्ट ट्रीट्स हार्ट. नेक्स्ट आहे ऑप्थेमॉलॉजिस्ट. ऑप्थेमॉलॉजिस्ट म्हणजे जे आईज रिलेटेड असतात गोष्टी, त्यांना पाहतो, तर आई येऊन जाईल ऑप्थेमॉलॉजिस्ट, आय. नेक्स्ट आहे ऑर्थोपॅडिक, जे आपले हड्डी म्हणतात ना, हड्डी रोग विशेषज्ञ, तर ऑर्थोपॅडिक बोन. नेक्स्ट आहे पेडिट्रिशियन. पेडिट्रिशियन असतो स्मॉल किड्स, जे अगदी लहान मुलं असतात. मग आहे न्यूरोलॉजिस्ट. न्यूरोलॉजिस्ट म्हणजे आपल्या दिमागशी संबंधित, तर आलं ब्रेन विथ स्पाइन. नेक्स्ट आलं वेटेरिनेरियन. तर वेटेरिनेरियन एनिमल्स अँड बर्ड्स याला बघतो. तर अशा प्रकारे हे तुम्हाला जे आहे सगळं नीट कळलं असेल. आज तुम्ही हे सगळे टर्म्स होऊ शकता तुम्ही ऐकलेही असेल, पण तुम्हाला त्यांचं नीट प्रकारे अर्थ नसेल माहिती, तर आज तो अर्थ एकदम क्लिअर होऊन गेलाय. तर इथे तुम्ही अशाच प्रकारे जे नंबरिंग आहे 1 2 3 4 मध्ये भरू शकता. फर्स्ट मध्ये आपण केलं होतं, फर्स्ट मध्ये येईल आपलं डी, तर 1च्या पुढे डी लिहा, 2च्या पुढे कार्डिओलॉजिस्टच्या पुढे जी लिहा, हार्ट. मग आहे 3 ऑप्थेमॉलॉजिस्ट, ह्याच्या पुढे लिहाल तुम्ही एफ, 3च्या पुढे एफ, 4च्या पुढे ऑर्थोपॅडिकच्या पुढे ए, बोने. नेक्स्ट आहे पेडिट्रिशियन, 5च्या पुढे सी लिहाले इकडे, 5च्या पुढे सी. त्यांना 6 न्यूरोलॉजिस्ट, ह्याच्या पुढे लिहाले ब्रेन विथ स्पाइन, तर बी लिहाले 6च्या पुढे बी. आणि लास्ट आहे 7 वेटेरिनेरियन, तर ह्याच्या पुढे 7च्या पुढे लिहाले ई. अशा प्रकारे हे तुम्ही फिल करू शकताय. नेक्स्ट बघा, डिस्कस इन युअर ग्रुप अँड राईट डाऊन द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन why pediatrician and veterinarians have a tougher job to diagnose their patient's illness. तर तुम्हाला हे सांगायचं आहे की का पेडिट्रिशियन जे असतात, जे अगदी लहान मुलांचे डॉक्टर्स असतात, आणि जे वेटेरिनेरियन्स जे अॅनिमल्स अँड बर्ड्सचे डॉक्टर असतात, ह्यांचं जॉब हे जास्त डिफिकल्ट कसं आहे, कठीण कसं आहे टू डायग्नोज देअर पेशंट्स इलनेस, की त्यांचं पेशंटला काय इलनेस आहे. कारण की ह्यांचे दोघांचे जे पेशंट्स असतात ते काही बोलू नाही शकत, सांगू नाही शकत. तर चला लेट सी, हे जे आपण आता एक्सरसाइज आणि क्वेश्चन्स बघितले त्यांना कसं सॉल्व्ह करायचंय. सो इन वॉर्मिंग अप एक्सरसाइज, फर्स्ट क्वेश्चन, वेअर डू वी फाइंड ऑल एनिमल्स. आता आपण हे क्वेश्चन डिस्कस केलेले आहे. आता आपण रिटन मध्ये बघूया याचे आन्सर्स. वी फाइंड वाइल्ड एनिमल्स इन फॉरेस्ट अँड झूज, डोमेस्टिक एनिमल्स इन विलेजेस अँड सिटीज, and aquatic animals in rivers, seas, oceans, and birds on trees. Next question, do you have a pet? Yes, I have a pet dog. How do we understand that animals are not feeling well? आपल्याला कसं कळतं की ॲनिमल्सला बरं नाही वाटत आहे? फ्रॉम द चेंजेस इन देअर बिहेवियरल पॅटर्न. त्यांचा जो बिहेवियर आहे, वागणूक आहे, त्याच्यात जर चेंज येतो तेव्हा त्याच्याने कळतं आपल्याला.
इटिंग हॅबिट्स, खायच्या ज्या त्यांच्या सवयी आहे त्याच्यामध्ये काही फरक येतो, अँड देअर इनऍक्टिव्हिटी, आणि ह्याच्याच बरोबर इनऍक्टिव्ह होऊन जातात ते. जसं की नॉर्मल ते खेळतात कूदतात तर ते नाही करत, ते अगदी लेझी होऊन जातात. वी अंडरस्टँड दॅट ॲनिमल्स आर नॉट फीलिंग वेल. या सगळ्यांनी आपल्याला कळतं की ॲनिमल्सला, पशूंना बरं नाही वाटत आहे. हू गिव्स मेडिसिन ट्रीटमेंट टू द सिक ॲनिमल्स अँड बर्ड्स? कोण देते यांना जे आहे औषध? द वेटेरिनेरियन गिव्स मेडिसिन ट्रीटमेंट टू द सिक ॲनिमल्स अँड बर्ड्स. हाऊ डू वी हेल्प ॲनिमल्स अँड बर्ड्स? आपण त्यांची हेल्प कशी करतो? वी शुड हेल्प ॲनिमल्स अँड बर्ड्स बाय ट्रीटिंग देम काइंडली. आपण त्यांना जर नीट प्रकारे ट्रीट करू त्यांच्याबरोबर, नाही तर काही जसं मुलांचं असतं सवय काय असते की रस्त्यावरती कुत्रे वगैरे पाहिले, मांजर पाहिली, काय करू लागतात? दे थ्रो स्टोन्स ओव्हर दॅम. त्यांच्यावरती पत्थर वगैरे फेकू लागतात. तर हे असं नाही करायचं, त्यांच्याशी प्रेमाने वागायचं. आणि प्रेमाने नाही जर वागू शकत तर कमीत कमी त्यांना छळायचं नाही, तेवढं तर करू शकतो आपण. केअरिंग फॉर देम, त्यांची केअर करणं, लव्हिंग देम, फीडिंग देम प्रॉपरली, नीट प्रकारे त्यांचं जेवण खाण पाहायचं, अँड प्रोव्हाइडिंग देम विथ ऑल देअर नीड्स, आणि त्यांना जे काही नीड असेल ती त्यांची पूर्ण करायची, त्यांची आवश्यकता. मग नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट डाऊन द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन वाय पेडिट्रिशियन अँड वेटेरिनेरियन्स हॅव अ टफर जॉब टू डायग्नोज देअर पेशंट्स इलनेस. आता आपण जो प्रश्न वाचला होता की पेडिट्रिशियन्सची आणि वेटेरिनेरियनचा जॉब टफ का असतो, जास्त कठीण का असतो, की त्यांचं डायग्नोज करणं, जे पेशंट्सचं काय होतंय हे डायग्नोज करायमध्ये त्यांचं जॉब जास्त कठीण का आहे? दिस इज बिकॉज दे कॅन नॉट स्पीक अँड टेल एनिथिंग अबाउट देअर इलनेस. कारण की हे ह्याच्या करताय, कारण की त्यांचे जे पेशंट्स आहेत ते बोलू नाही शकत आणि आपल्या इलनेस बद्दल त्यांना काय त्रास आहे ते काही सांगू नाही शकत. These doctors have to keenly observe the changes in their behavioral patterns. या डॉक्टर्सला जे आहे फार नीट प्रकारे, सूक्ष्म प्रकारे बघावा लागतो की त्यांच्या बिहेवियर मध्ये काय जे आहे चेंज झाला आहे, त्यांच्या वागणुकीमध्ये. हँडल दॅम विथ ग्रेट केअर, आणि ह्याच्याच बरोबर फार जास्त केअरनी लक्ष देऊन जे आहे त्यांना सांभाळावं लागतं. अँड एक्झामिन दॅम विथ ग्रेट डिफिकल्टीज, त्यांना एक्झामिन करणं ही आसान काम नसतं, तेही फार कठीण असतं, तेही त्यांना करावं लागतं. आता बघा इंग्लिश वर्कशॉपचा फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट डाऊन द राईम स्कीम ऑफ स्टॅन्झाज 1 to 3 अँड द लास्ट 2 स्टॅन्झाज. रायमिंग स्कीम लिहायची आहे. हाऊ डज इट डिफर इन द रिमेनिंग स्टॅन्झाज 4 to 7? 4 to 7 स्टॅन्झा मधनं हे डिफरंट कसं आहे? द राईम स्कीम ऑफ स्टॅन्झाज 1 to 3 अँड लास्ट 2 स्टॅन्झाज इज ABAB. तर या 1, 2, 3 आणि जे लास्टचे 2 स्टॅन्झाज आहेत त्यांचं ABAB अशा प्रकारचं रायमिंग स्कीम आहे. In the remaining stanzas 4 to 7, the rhyme scheme is AABCCB. आणि 4, 5, 6, 7 हे जे स्टॅन्झाज आहे ह्याच्यामध्ये हा रायमिंग स्कीम आहे. तर आज आपण पाहिलं की वेटेरिनेरियन जे डॉक्टर असतात त्यांचं काम किती कठीण असतं. पोयम जेव्हा वाचू तेव्हा आपल्याला अनेक नीट प्रकारे कळणार आहे ही गोष्ट. सो आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.